तर सेप्टम म्हणजे काय, तर नैसर्गिकरित्या आपल्याला गर्भपिशवीचे 2 भाग असतात जे एकत्र येतात आणि त्याच्यापासून एक गर्भपिशवी तयार होते. त्याच्या आतली कॅव्हिटी जी आहे ही आतली कॅव्हिटी कोरल्यासारखी होते आणि एक त्रिकोणी रंगाची आतमध्ये जागा तयार होते, त्याला आपण एंडोमेट्रियल कॅव्हिटी असं म्हणतो. पण काही स्त्रियांमध्ये जन्मताच हे जे कोरिंगची जी प्रोसिजर व्हायला पाहिजे ती होत नाही आणि त्यामुळे त्याचा पडदा निर्माण होतो. हा पडदा विविध असतो. काही पेशंटमध्ये पूर्णच्या पूर्ण म्हणजे गर्भपिशवीच्या तोंडापासून योनी मार्गात तो पडदा असतो. काही पेशंटमध्ये फक्त गर्भपिशवीपुरता पडदा असतो, तर काही पेशंटमध्ये गर्भपिशवीच्या अर्ध्या भागापुरता पडदा असतो. पण हे तिन्ही पडदे काही वेळा गर्भधारणेला अडथळा नाही करत, पण गर्भधारणा झाल्यानंतर ॲबॉर्शनसाठी ते कारणीभूत असू शकतात. तर त्यामुळे जर आपल्याला पडदा हा जर डिटेक्ट झाला तर आपण पडदा काढणं हे खूप गरजेचं आहे. पूर्वीच्या काळी पडदा काढण्यासाठी आपल्यापुढे पर्याय नव्हता, खूप मोठी सर्जरी करायला लागायची. पण आज हिस्टोस्कोपीद्वारे अक्षरशः 5 मिनिटाच्या सर्जरीमधनं आपण हा पडदा खूप यशस्वीरित्या काढू शकतो. गर्भपिशवी नॉर्मल करू शकतो, आकारमान नॉर्मल करू शकतो आणि आपली गर्भधारणेची प्रक्रिया जी आहे ही पुढे यशस्वी होऊ शकते.